हॅलो फ्रेंड्स, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण यामुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होत आहेत आणि पांढरे केस लपवण्यासाठी डाय, स्प्रे यासारख्या पदार्थांचा सर्रास वापर केला जातो, ज्यामुळे केस वेगाने पांढरे तर होतातच, त्याचबरोबर कमकुवत सुद्धा होतात. पांढरे केस लपवण्यासाठी तुम्ही नॅचरल डाय बनवून आपल्या केसांवरती अप्लाय करू शकता. तर आवळ्यापासून किंवा हळदीपासून डाय तयार करून केसांवरती लावल्याने केस मुळापासून काळे काळे होण्यासुद्धा मदत होते. तुमचे केस तुटत असतील किंवा केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा कमी वयातच केस पांढरे होत असतील, तर अशा बऱ्याच समस्या तुम्हाला जर असतील तर हा व्हिडिओ त्याचकरिता बनवलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण आपण घरगुती पद्धतीने नॅचरल अशी डाय तयार केलेली आहे. आपल्याला बाजारातून विकत मेहंदी किंवा डाय आणायची गरज नाही. आपण आपण घरच्या घरी अगदी किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून ही डाय बनवणार आहोत आणि साहित्य पण खूप कमी लागणार आहे. तर फक्त 2 ते 3 साहित्यापासून आपण आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे लोखंडी भांडं. तर लोखंडी भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळं ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे हळद घालायची आहे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही हळद भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे. पांढरे केस व्हायला सुरुवात झाली की आपण काय करतो, केमिकल्सयुक्त डाय किंवा कलर केसांवरती लावतो. त्यामुळं काय होतं, केस जास्त प्रमाणात पांढरे होतात. तर या पद्धतीनं नॅचरल हेअर डाय तयार करून केसांवर लावल्याने आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होत नाहीत आणि नॅचरल पद्धतीनं केस काळे होण्यास मदत होते. केसामध्ये कोंडा असेल तर या उपायाने नाहीसा होतो. हळद ही एक हेल्दी घटक आहे, ब्युटी प्रॉडक्टसुद्धा आहे. आपण त्वचा उजळण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर करतो आणि आता आपण केसांना काळा कलर येण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर करणार आहोत. आपले केस काळे असावेत, सुंदर असावेत असे प्रत्येकांना वाटते. हळद एक औषधी वनस्पती आहे आणि हळद आपण औषध म्हणून देखील घेऊ शकतो. सर्दी झालेली असेल किंवा खोकला झालेला असेल किंवा कफ झालेला असेल तर हळद पोटातून घेतल्याने आराम मिळतो. खूप सारे गुणधर्म हळदीमध्ये आहेत, तर आपल्याला आपल्या केसांचं नुकसान या हळदीने अजिबात होणार नाही. तर हळदीमध्ये अँटी फंगल्स, अँटीबॅक्टेरियल्स, अँटीफ्लामेटरी हे गुणधर्म असतात. त्यामुळे बरेचसे त्वचा रोग सुद्धा कमी होतात. केसांच्या सर्व समस्येवर सुद्धा हळद एक रामबाण औषध आहे. हळद ब्लॅक होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये दुसरा जो घटक घालायचा आहे तो आहे आवळा पावडर. 1 चमचा इथं आवळा पावडर आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं घालायचं आहे 1 चमचा दालचिनी पावडर. आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी ब्लॅक होईपर्यंत मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. भारतामध्ये घराघरात आवळ्याचा वापर सर्रास केला जातो. केस मजबूत होण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, टॅनिक भरपूर प्रमाणात असतं आणि ते केस नैसर्गिकरित्या काळे होण्यासुद्धा मदत करतं आणि अकाली केस पांढरे होत असतील तर त्यास प्रतिबंध करण्याचं कामसुद्धा आवळा पावडर करत असतं. त्यासाठी आपल्याला इथं आवळा पावडरसुद्धा घ्यायची आहे. दालचिनीचा वापर केस हलके करण्यासाठी सुद्धा केला जातो. तर इथं आपण दालचिनी पावडरसुद्धा थोडीशी घेतलेली आहे. तर दालचिनीची पावडर जी आहे हे कंडिशनरमध्ये घालून मिक्स करून रात्रभर केसांवरती सुद्धा तुम्ही ठेवून देऊ शकता. त्यामुळे केसांना नैसर्गिक हायलाइट्स मिळतो आणि केस रेशमी मऊ होतात. तर दालचिनीची पूड तेलात मिक्स करून लावल्याने केसांची मुळं मजबूत होऊन केसांना छान पोषणही मिळतं. तर दालचिनी पावडरमुळे काहींना ॲलर्जी होऊ शकते. त्यासाठी दालचिनी पावडर थोडीशी भाजून केसांवरती लावल्याने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. केसांतील कोंडा कमी करण्यासुद्धा दालचिनी पावडर मदत करत असते आणि टाळूचे आरोग्यसुद्धा सुधारते. त्यासाठी आपल्याला दालचिनी पावडर इथं घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य छान ब्लॅक होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे. तर आपल्याला जेवढी पावडर लागणार आहे तेवढी तुम्ही इथं वाटीमध्ये काढून घेऊ शकता, एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे आणि खोबरेल तेल घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि डायप्रमाणे आपल्याला इथं हे तयार करायचं आहे. तयार झाल्यानंतर हे आपल्याला आपण केसांवरती लावू शकतो. तर केसांना लावताना काय करायचं, आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की तेलाचं प्रमाण जास्त घालायचं नाही, कारण तेलाचे ओघळ हे खाली येऊ शकतात. त्यासाठी तेल योग्य प्रमाणात घाला आणि ते केसांवरती लावायचं आहे. पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण या डायचा खूप छान असा उपयोग करू शकतो आणि आपले जास्त प्रमाणात पांढरे होणारे केससुद्धा आटोक्यात येऊ शकतात. तर खूप छान सुंदर अशी नॅचरल डाय इथं आपण तयार केलेली आहे. फक्त एकदाच लावल्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होणार आहे. आपले केस हळूहळू मुळापासून
काळे होण्याससुद्धा मदत होणार आहे. महिन्यातून 1 किंवा 2 वेळा तुम्ही लावू शकता. थोडंसं कॉटन घेऊन किंवा ब्रशच्या सहाय्यानं सुद्धा हे आपण केसांवरती लावायचं आहे. 1 ते 1.5 तास ठेवून नंतर लगेच केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जिथं जिथं पांढरे केस आहेत तिथे तिथं आपल्याला ही डाय लावायची आहे. हेल्दी आणि नॅचरल डाय, अत्यंत उपयुक्त अशी ही डाय आहे. नैसर्गिक केसांवरती चमक येते, त्याचबरोबर केस आपले हेल्दी राहतात आणि पांढरे झालेले केस काळे होण्याससुद्धा मदत होते. तर आजचा हा डायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून वॉच करतायत. तर फ्रेंड्स, चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.